लाईन लावून कार्ड काढते, पण एसटी मध्ये गेलं तर अजून रोकड व्यवहार झालेला आहे, पण अजून काय त्या डिजिटल तिकीट व्यवहार होत नाही. कधी होणार आहे याचा पर्याय काहीतरी आम्हाला कळलं पाहिजे. नाहीतर दिवस दिवस उन्हातानात लाईन लावायची आणि ते कार्ड जर चालू नाही झालं तर पर्याय काय, त्याला पर्याय काहीतरी निघाला पाहिजे ना. रामकृष्णारी प्रथम एकदाही 50 रुपये देऊन 100 रुपये देऊन यांनी कार्ड तुम्ही काढायला लावलं. त्या कार्डाला ज्यावेळेस आम्ही एसटी मध्ये बसलो आणि कितीतरी वेळा त्यांना कार्ड आम्ही दाखवायचो, त्यावेळी पाहिलं सुद्धा नाही, फक्त आधार कार्ड असलं बास म्हणायचे. मग त्या कार्डाचा उपयोग तर केला नाही आणि आता परत 200 रुपये घेऊन तुम्ही आता काय उपयोग करणार आहे आम्हाला काही समजत नाही. इथं दिवसभर नंबराला थांबायचं, लांब लांबून यायचं, नंबराला उभं राहून नंबर नाही आला की परत माघारी जायचं. तुमच्या टायमात तुम्ही येताय, पण आम्ही काय करायचं? आम्ही गोरगरिबांचा इथं छळणूक आहे, लोकांनी कामं शेतातनी करायची का तो इथं येऊन बसायचं, बसून नंबर लावून आता म्हणले 1 मेला हे नियोजन सर्व संपणार आहे, 1 मेला एसटी मध्ये तिकीट मिळणार नाही. मग त्यासाठी गर्दी व्हायला लागली तर मग ते कामगार जास्त नेमावं, जास्त कामगार नेमले तर आम्हालाही सोय होईल, लवकर नंबर लागले जातील. दिवसभर थांबून जमणार आहे का? शेतकऱ्यांचं किती हाल होतंय पहा तुम्हीच, आता लक्ष द्या. आणि आता परत 200 रुपये घेताय, पहिले 100 रुपये घेतलं, काय त्याचा उपयोग आहे काय कळत नाही. नुसतं अर्ध तिकीट देताय, अर्ध तिकीट महिलांना म्हणताय, पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. आम्ही वापर काय करतोय, पंढरपूर आळंदी जास्त आम्ही तरी कुठे जातोय, शेतात काम करता करता आमचाच दिवस जातोय. परंतु या शासनाने याचा विचार करावा की महिला आहे, वयस्कर असतात, कोणाकडे मोबाईल नसतो, प्रत्येकाकडे शेतकऱ्याच्या महिलाकडे काय मोबाईल आहे का, पुरुषांकडे मोबाईल आहे का? तुम्हाला मोबाईल लागतोय ठीक आहे, मान्य आहे, पण त्यांनी दुसरे नंबर सांगितले ते आवडत नाही. तुम्ही समजून घ्या आणि शासनाने सर्वच अगदी ज्येष्ठ नागरिकांचा तर विचार करावाच करावा, त्याप्रमाणे बाकीच्या महिलांचा, शेतकऱ्यांचा विचार करावा, हीच नम्र विनंती. चुकवा क्षमा करा. रामकृष्णारी. माझं नाव हरिभाऊ दिनकरराव कोंडे, जेजुरी राहणार. या पासासाठी सरकारने मग सुविधा काढल्यात, तर त्या काही कामाच्या नाहीत असं मला वाटतं. कारण का 4 तास यायचं, तिथं 200 रुपये, पहिलं एस टी कार्ड काढलं त्याला 150 रुपये, मध्ये एक हे केलं त्याला 150 रुपये, असं प्रत्येक वेळेला तुम्ही 150 म्हणजे तिकीटचे पैसे वसूल करताय. तर त्यासाठी मला असं म्हणायचं आहे की कशालाही सुटतात, कशालाही नाटकं पाहिजे काय. त्यासाठी सर लोकांनी ताठायचं, 4 दिवस 4 हेल्पट घालायचं, मोबाईल नंबर चुकला, मोबाईल दुसरा आणा, मोबाईल तोच आणा. हे काय चाललंय काय हेच मला काही कळत नाही ना. लोक खेड्यापाड्यातनं घरकाम सोडून सर्व आपलं तिकडं चला, सरकारने सवलत दिली, पण सरकारने सवलत दिली कसली हेच काही कळत नाही. आणि ह्याच्यात जास्त पलीकडे बोलण्यासारखं बी काही नाही, बोलून बी उपयोग होणार नाही हे मला असं वाटतं. मी शिवाजी प्रभू भिंगोले, राहणार भोसरी, आणि मी वल्लभनगरला काढण्यासाठी गेलो होतो, पण तिथं 199 रुपयाची पावती देतात आणि 300, 350, 280 रुपये असे रेट लावतात. आणि अधिकाऱ्याकडे आम्ही गेल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितलं आम्हाला की 200 रुपयेच फक्त द्या, आणि बाहेर आल्यानंतर ते लुटमार करतात, 280 घेतात, 300 घेतात, 500 रुपयापर्यंत द्यायची तयारी मी घेतात लोकांकडून. आणि प्रत्येकाला कार्ड हवा असं वाटतंय, आणि हा लुटमार करते. 199 रुपयाची पावती 200 रुपये, प्रत्येक 1 रुपया म्हणलं तर लाखो रुपये जमा होतात प्रत्येकाची. असे करोडो लाखो लोक आहेत, म्हणजे असे कमी नाहीत लोक. ही एस टी स्थानकाने या लोकांनी एजंटला देऊन त्याचे रेट वाढवून त्याचे पैसे घेतात जास्त. मग का लोकांना लुटमार करायची? लोकांना जे तुमचा रेट आहे त्या तरी कमी द्यायला पाहिजे ना, त्याच्यात पण तुम्ही जास्त पैसे घेताय, हे योग्य नाही सरकारचं. आणि सुविधा काढता, आता हे सुविधा काढणं म्हणजे किती परेशानी. वयस्कर लोक आहेत त्याच्यामध्ये, त्यांना किती हाल आहेत, उन्हातानात बसवायला होतात, कधी एस टी स्टँडच्या बाहेर मुलाखत देतात, पावत्या देतात, त्यावेळेला किती त्रास होतो. लोक याच्यामुळे उन्हामुळे आजारी पडतात, आणि त्यांना समक्ष आल्याशिवाय त्याचं काही कार्ड भेटत नाही. काय करायचं जनतेने, किती त्रास द्यायचा जनतेला. आणि तुम्ही आहे ते म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावर चालू होतं ते काय बंद केलं परत? हा, दुसरा मोबाईल नंबर द्या, हे रांगेत थांबा, 8 तास, 4 तास, 5 तास,
ताण भूक नाही, चहा नाही, पाणी नाही, काय नाही, उपासमार करायची सगळ्यांची. जनतेला किती त्रास होतो. हे गव्हर्नमेंट काय बघत नाही, फक्त तुम्ही योजना काढता आणि त्रास देता. फायदा काय त्याचा मला सांगा ना. हा, तुमच्या गाड्या अशा गाड्या तर चांगल्या आहेत का त्या? मनके मोडतात लोकांचे बसून बसून. किती त्रास होतो लोकांना या गाड्यामध्ये. हा, तिकीट घेता एवढं सगळं काय करता, जनतेची सोय चांगल्या प्रकारे नको करायला का? हा, ठीक आहे. शोभा रोहिदास दळे. आम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे मिळतात, कधी मिळतात कधी नाही मिळत. आणि इकडून असं काढून घेतात, सकाळचं येतात संध्याकाळपर्यंत बसतोय. आणि जे वयस्कर म्हाताऱ्यांका मोबाईल नाही, ते आपल्याला एकाचा नंबर देतात किंवा नाताचा देतात. तर मग ज्या दिवशी ती कार्ड भेटन त्या दिवशी त्यांना म्हणतात मोबाईल घेऊन या. आता समजा त्यांचा मुलगा किंवा नातू कुठं कामाला असतील तर त्यांनी मोबाईल दिला, त्यांनी काम कसं करायचं? तिकडं नंबर दिलाय त्याच्यावरच कार्ड भेटलं पाहिजे ना. तर मोबाईल घेऊन या म्हणतात, काय केलं पाहिजे मग?